नमस्कार, स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत खास रक्षाबंधन स्पेशल फक्त 1 वाटी शेंगदाण्यापासून शेंगदाण्याची कतली कशी बनवायची, ते सुद्धा अगदी सुपर सॉफ्ट मऊ लुसलुशीत शेंगदाणा कतली। याआधी तुम्ही कधीच केली नसेल। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे मी एका पॅनमध्ये 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणे आपल्याला 10 मिनिटांपर्यंत मंद आचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत। आता इथे आपण हे शेंगदाणे चांगले भाजून घेऊयात। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता इथे 10 ते 15 मिनिटांनंतर शेंगदाणे आपले छान असे भाजून तयार झालेले आहेत। आता हे शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि हे थोडेसे थंड झाल्यानंतर शेंगदाण्यावरची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे। इथे मी शेंगदाण्यावरची साल पूर्णपणे काढून घेतलेली आहे। पाहू शकता तुम्ही या पद्धतीने। आता आपल्याला हे शेंगदाणे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत। यानंतर 1-2 चमचे मिल्क पावडर आपल्याला यामध्ये घालायची आहे। मिल्क पावडर नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल। आता इथे आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। आता आपण हे एका साईडला ठेवून देऊयात। यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला 1 वाटी साखर घालायची आहे आणि यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। आता इथे आपण हा पाक तयार करून घेणार आहोत। इथे आपल्याला 1 तारी पाक तयार करून घ्यायचा आहे। सुरुवातीला इथे आपल्याला ही साखर या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे। आता सतत इथे आपल्याला हे चेक करत राहायचं आहे की पाक तयार झालेला आहे की नाही। पाहू शकता तुम्ही इथे बोटाला एक तार येत आहे, याचा अर्थ पाक इथे तयार झालेला आहे। आता हा पाक तयार झाल्यानंतर आपण जे बारीक केलेले मिश्रण आहे ते या पॅनमध्ये घालून घेणार आहोत। आता आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी हे सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून या मिश्रणाचा एक गोळा तयार होईल। आता 10 मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही इथे हे मिश्रण आटत आलेलं आहे आणि या पद्धतीने हे मिश्रण इथे तयार होते। आता आपल्याला गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे, नाहीतर हे मिश्रण पुढे जाऊ शकते। आता गॅसचा फ्लेम बंद करून घेतल्यानंतर थोडेसे कोमट होईपर्यंत आपल्याला हे असेच साईडला ठेवून द्यायचं आहे। यानंतर जिथे आपण वडी तयार करणार आहोत तिथे आपल्याला थोडेसे तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे। इथे तुम्ही एखादे ताट किंवा मोठी परात देखील वापरू शकता। आता या पद्धतीने इथे आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला हा गोळा तयार करून घेताना ही प्रोसेस खूप फास्ट करून घ्यायची आहे, नाहीतर मिश्रण हे पुढे जाऊ शकते। मिश्रण कोमट असतानाच इथे आपल्याला गोळा तयार करायचा आहे आणि या पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे। तुम्हाला ज्या ठिकाणी हे जाड वाटते त्या ठिकाणी तुम्ही हाताने हे प्रेस करू शकता। थोडेसे गरम असल्याने हाताला चटके बसू शकतात। आता इथे मी हे या पद्धतीने लाटून घेतलेलं आहे। यानंतर आपल्याला साईडच्या कडा ह्या काढून घ्यायच्या आहेत। इथे मी या 4ही बाजूच्या साईडच्या कडा काढून घेतलेल्या आहेत। आता आपण इथे ज्याप्रमाणे काजू कतली असते त्याप्रमाणे इथे आपण हे कट करून घेणार आहोत। आता इथे आपण हे सर्व सुरीने या पद्धतीने कट करून घेऊयात। अगदी कोणीही बनवू शकेल अशी ही शेंगदाणा कतली तुम्ही या रक्षाबंधनला नक्कीच ट्राय करून पहा। आता आपण या पद्धतीने कट केल्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा कतलीच्या आकाराचा कट करून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। आता इथे मी या पद्धतीने ही कतली कट करून घेतलेली आहे। आता इथे आपण सुरीच्या साहाय्याने
एक कतली चेक करून पाहूयात. पाहू शकता अतिशय मऊ, लुसलुशीत आणि अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारी ही कतली तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.